वारकरी संप्रदायाच्या नावलौकिकास डाग लावण्याचे काम करणाऱ्या कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा आळंदी ग्रामस्थांनी महाद्वार चौकामध्ये सर्वपक्षीय आंदोलन करून जाहीर निषेध व्यक्त केला। या निषेध आंदोलनामध्ये माजी सभापती डी भोसले पाटील, माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, शिवसेना नेते उत्तम गोगावले, माजी नगरसेवक आनंद मुंगसे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गट अध्यक्ष विलास कुऱ्हाडे, अजित पवार गट शहराध्यक्ष सौरभ गव्हाणे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉक्टर सेल अध्यक्ष डॉक्टर मनोज राका, माजी युवक काँग्रेस अध्यक्ष नंदकुमार वडगावकर, उद्योगपती माऊली कुऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सतीश उर्फ बापू कुऱ्हाडे, सागर रानवडे, महेश कुऱ्हाडे, माऊली गुंडरे, प्रकाश गुंडरे, मंगेश आरू, प्रसाद बोराटे आदी उपस्थित होते। संगमनेर तालुक्यातील कीर्तनाच्या कार्यक्रमात वादग्रस्त विधानाबद्दल संग्राम भंडारेने केलेल्या वक्तव्याबाबत तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याविषयी असणारे विधान केल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करत आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोर निषेध आंदोलन करण्यात आले। संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज यांनी जातीभेद कधी पाळला नाही, तसेच हिंसेचं उदात्तीकरणही केले नाही, असे असताना नारदाच्या गादीचा अपमान करत प्रथा परंपरा पाळल्या जात नसल्याचा आक्षेप आळंदीकर ग्रामस्थांचा आहे। यावेळी संग्राम भंडारे याच्यावर कारवाईच्या मागणीचे निवेदन आळंदी पोलीस स्टेशनला देण्यात आले।